Today's play activity is Good Habits, which comes under the category of social and personal development of preschool students. So this play activity can be shared with preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years. The objective of this play activity is to learn good habits and to become aware of general cleanliness and personal hygiene. For this, we need a rubber doll, basins of water, soap and towels. How we have to do this activity? Discuss with the children about the general cleanliness such as washing hands before meals, bathing, keeping one's things clean, etc. Give a group of 2 or 3 children a rubber doll and a basin of water. Give piece of soap and small towel. Let children take turn to bath the doll and then sing this song with actions. Brush, 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 brush your teeth, brush it every day. Father, mother, brother, sister, brush it every day. Wash, 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 wash your face, wash it every day. Bath, bath, bath yourself, bath yourself, bath every day. Drink, 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 drink your milk, drink it every day. One variation is possible here. Discuss the children about keeping their surroundings clean through stories like the story of a man who slipped on banana skin. ही एक गुड हॅबिट्स नावाची प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते आणि या ॲक्टिव्हिटीमधून मुलांना एक स्वच्छतेविषयीची माहिती आणि पर्सनल हायजीन जो असतो आपण स्वतःचं शरीर कसं स्वच्छ ठेवायला हवं ह्याच्याविषयी एक अवेअरनेस येते आणि चांगल्या सवयी लागतात. ह्याच्यामध्ये मग आपण छोटीशी खेळण्यांमधली जी डॉल असेल तर ती मुलांना द्यायची आणि तिला अंघोळ घालायसाठी छोटी साबण किंवा लिक्विड सोप आणि छोटा टॉवेल असं मुलांना तिला वॉश करायला सांगायचं. आणि मग वॉश करताना आपण एखादं गाणंही म्हणू शकतो जसं आता इथे म्हटले आहे आणि त्यामध्ये मुलं ब्रश करतील छान किंवा त्या डॉलला ब्रश करून देतील आणि नंतर मग त्या डॉलला अंघोळ घालतील आणि तिला छान कपडे वगैरे घालून आणि दूध प्यायला देतील. असा हा प्रिटेंड प्ले करतील मुलं किंवा इथे ॲक्टिंग करतील, ॲक्शन्स करू शकतात तशा. आणि ह्याच्यातून मुलांना कळतं की रोज आपण असं स्वच्छ राहिलं पाहिजे आणि खूप स्वच्छ राहिलं सुंदर दिसतो आपण, छान दिसतो, फ्रेश होतो आणि आजारी पडत नाही. आणि रोज आपण दूध पिलं पाहिजे शाळेत यायच्या आधी आणि अंघोळ करून छान व्यवस्थित स्वच्छ कपडे घालूनच शाळेत यायला हवं. ह्या सगळ्या चांगल्या सवयी मुलांना लागतात. आणि आपण इथे गाण्याद्वारे मुलांना ॲक्टिंग करूनही आपण हे खेळू शकतो आणि एखादी स्टोरी सांगून की आपण जसं केळीच्या साली जर रस्त्यावर पडल्या असेल आणि त्याच्यावरून एक माणूस जात होता आणि तो मग कसा घसरून पडला, मग त्याची ही जी स्टोरी आहे ही सुद्धा आपण मुलांना सांगू शकतो. आणि ह्याच्यातून मुलांना हे कळतं की आपण काही खातो आहे तर तो सगळा कचरा हा कचरा पेटीत टाकला पाहिजे आणि अस्ताव्यस्त असा पसारा करायला नको किंवा आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा. ह्या सगळ्या चांगल्या सवयींची मुलांना जाणीव होते आणि ही मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे कारण मुलांना प्रिटेंड प्ले खूप आवडतो.